मी सिल्लोड तालुका स्वस्त धान्य दुकानदार केरोसिन परवानाधारक संघटना अध्यक्ष रफिक शेर खान। आज आम्ही अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक महासंघ पुणे व ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप डीलर्स फेडरेशन नवी दिल्ली यांच्या आव्हानाप्रमाणे आज संपूर्ण देशभरात सर्व रेशन दुकानदार यांनी दुकान बंद आंदोलन सुरू केलेले आहे। या आंदोलनात सिल्लोड तालुक्यातील 205 दुकानदार सहभागी झाले आहेत। यावेळी सिल्लोडचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। सिल्लोडचे नायब तहसीलदार पुरवठा कमल मनोरे मॅडम यांनी आज आमचे निवेदन स्वीकारले। यावेळी निवेदनात आम्ही ज्या मागण्या केलेल्या आहेत त्यामध्ये सर्वात पहिले म्हणजे राज्यामध्ये 1 मे 2018 पासून आधार संलग्न सार्वजनिक वितरण प्रणाली AIPDS कार्यान्वित करण्यात आली असल्याने या प्रणालीचे कामकाज सुलभतेने व अधिक गतिमान होण्यासाठी सुमारे 6 वर्षापूर्वी दिलेल्या आणि आजतिमीस कालबाह्य झालेल्या 2G EPOS मशीन बदलून त्या जागी केंद्र शासनाच्या दिनांक 19 एप्रिल 2021 रोजीच्या मार्गदर्शक तत्वानुसार नवीन तंत्रज्ञानावर आधारित 4G EPOS मशीन लवकरात लवकर देण्यात याव्यात। यासाठी मॅन्युअल पद्धतीने होणारी परिस्थिती धान्य वितरण नॉन पॉस सेल हे EPOS द्वारे ऑनलाईन करून घेण्यासाठी नव्याने सुधारित कार्यपद्धती विकसित करण्यात यावी। यामध्ये कार्ड नामिनी प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात यावी। दुसरी मागणी आहे, सुमारे 32 वर्षापूर्वी उलटून गेल्याने कालबाह्य झालेले सर्व प्रचलित नियम बदलून महाराष्ट्र राज्यामध्ये रास्तभाव दुकानांच्या व्यवस्थापनासंदर्भात नव्याने स्वतंत्र सर्वकष धोरण निश्चित करण्यात यावे। तिसरी मागणी आमची आहे, राज्यातील रास्तभाव दुकानदारांना मार्जिनची रक्कम वितरित करण्यासंदर्भात असलेले प्रचलित कार्यपद्धत सदोष असल्याने दुकानदारांना पूर्ण मार्जिनची रक्कम निर्धारित वेळेत मिळत नाही। त्यामुळे कार्यपद्धतीमध्ये आवश्यक सुधारणा करण्यात याव्या। FPS डीलर्स मार्जिन वितरित करण्यासंदर्भात नव्याने मानांकन कार्यप्रणाली अर्थात SPO निश्चित करून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे रास्तभाव दुकानदाराचा समावेश लवकरात लवकर PFMS प्रणालीमध्ये करण्यात यावा। याद्वारे अन्न सुरक्षा राज्य सरकारांना सुनिश्चित आर्थिक सहाय्य नियम 2015 कलम 8 1/2 तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्था नियंत्रण आदेश 2015 कलम 9 7/8 मधील तरतुदीनुसार केंद्र व राज्य शासन पुरस्कृत सर्व योजनांचे मार्जिनची रक्कम अग्रिम ॲडव्हान्स स्वरूपात प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेपर्यंत परवानाधारकांच्या बँक खात्यामध्ये थेट मंत्रालय स्तरावरून जमा करण्यात यावी। सद्यस्थितीत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये माहे जुलै 2023 पासून NFSA अंतर्गत मोफत वितरण करण्यात आलेल्या अन्नधान्याच्या मार्जिनची रक्कम क्षेत्रीय पुरवठा कार्यालयांच्या अकार्यक्षमतेमुळे अजूनही परवानाधारकांना मिळालेली नाही। यामुळे आर्थिक विवेचनेतून वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील स्वर्गीय मोरेश्वर जयसिंगपुरे या परवानाधारकांनी 27 जुलै 2023 रोजी आत्महत्या केली आहे। याची आपणा मार्फत गांभीर्याने दखल घेण्यात यावी, ज्यायोगे भविष्यात अशी दुर्दैवी घटना घडू नये यासाठी योजना करण्यात याव्या। सद्यस्थितीत आमची चौथी मागणी आहे, सद्यस्थितीत राज्यातील रास्तभाव दुकानदारांना प्रति क्विंटल 150 रुपये इतके अत्यल्प मार्जिन मिळत आहे। मागील अनेक वर्षापासून रास्तभाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये कोणतीही वाढ झालेली नसल्याने आजच्या महागाईच्या काळात रास्तभाव दुकान हा शासकीय कर्तव्य व सामाजिक बांधिलकी जोपासणारा व्यवसाय करणारे अत्यंत कठीण झालेले आहे। याकरिता नैसर्गिक न्याय तत्वानुसार तसेच CPI इंडेक्स अर्थात महागाई निर्देशांकानुसार धान्य वितरणावरील मार्जिनमध्ये प्रति क्विंटल ₹300 इतकी वाढ करण्यात यावी। यासह रास्तभाव दुकानदारांचे व्यवस्थापन करण्याकरिता इमारत, दुकान भाडे, वीज बिल, इंटरनेट खर्च, स्टेशनरी खर्च व इतर अनुषंगिक बाबींसाठी ग्रामीण व शहरी भागाकरिता अनुक्रमे प्रति रास्तभाव दुकान प्रति महिना किमान 2 ते 5 हजार इतकी रक्कम निर्धारित नियमित मार्जिन व्यतिरिक्त व्यवस्थापन खर्च म्हणून देण्यात यावी। पाचवी मागणी आहे, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत प्रकरण 4 कलम 9 व 10 नुसार अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांची निवड करण्यासंदर्भात राज्य शासनाने 10 वर्षापूर्वी दिनांक 17 डिसेंबर 2013 च्या शासन निर्णयाद्वारे निश्चित केलेली वार्षिक उत्पन्नाची कमाल मर्यादा CPI इंडेक्स अर्थात महागाई निर्देशानुसार व राज्याचे आज रोजी असलेल्या सकल दरडोई उत्पन्नानुसार अद्ययावत करण्यात यावी।
यासह दिनांक 5 मे 1999च्या शासन निर्णयानुसार सुरू केलेल्या राज्यातील तिहेरी शिधापत्रिका धोरणामध्ये आजच्या काळातील डिजिटल इंडिया अंतर्गत ई शिधापत्रिका धोरणानुसार बदल सुसंगत. 6वी मागणी आहे, विदर्भ आणि मराठवाड्यातील 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामधील साधारण 8 लाख APL शेतकरी शिधापत्रिका धारकांना धान्याऐवजी रोख सबसिडी देण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यात येऊन सदर लाभार्थ्यांचा समावेश विशेष बाब म्हणून अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत प्राधान्य कुटुंब योजनेत करण्यात यावा. आमची 7वी मागणी आहे, राज्यातील गोरगरीब जनतेचे सण व उत्साहाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी राज्य शासनामार्फत देण्यात येणारा आनंदाचा शिधा ही अल्पावधीत लोकप्रिय झालेली योजना संपूर्ण वर्षभर राबविण्यात यावी. 8वी मागणी आहे, संपूर्ण राज्यामध्ये पसरलेले साधारण 53,000 रास्तभाव दुकानांचे विस्तीर्ण जाळे विचारात घेता रास्तभाव दुकानांच्या आर्थिक उत्पन्नामध्ये वाढ होण्यासाठी भारतीय राष्ट्रीय उपभोक्ता सहकारी संघ तसेच राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ यांच्या सहकार्याने केंद्र शासनामार्फत भारत ब्रँड अंतर्गत वितरित करण्यात येणाऱ्या विविध जीवनावश्यक वस्तूंची विक्री राज्यातील रास्तभाव दुकानांमधून करण्याकरिता परवानगी मिळावी. आमची 9वी मागणी आहे, आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत अर्थात श्री अन्न वर्षाचे घोषवाक्य अन्न सुरक्षा पोषण आणि शाश्वत शेतीच्या विकासासाठी तृणधान्याच्या अप्रयुक्त क्षमतेचा उपयोग याला अनुसरून संपूर्ण राज्यामध्ये शिधापत्रिका धारकांना श्री अन्न म्हणून ज्वारी, बाजरी, वरई, मक्का, राजगिरा, नाचणी व इतर पौष्टिक तृणधान्याचे वितरण सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे करण्यात यावे. आमची 10वी मागणी आहे, राज्यातील सर्व रास्तभाव दुकानांना अन्नधान्य, साखर व इतर शिधावस्तूंचे मासिक त्रैमासिक नियतन FPS लाईव्ह इलेक्शन अंजुरीचे कार्यपद्धतीमध्ये एक समानता सुधारणा करून संपूर्ण राज्यामध्ये इतर पौष्टिक तृणधान्याचे वितरण सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे करण्यात यावे. आमची 11वी मागणी आहे, सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत धान्याचे वितरण ई-पॉस मशीनवर करताना केंद्र शासनाकडील दिनांक 10 मे 2021 रोजीच्या पत्रानुसार राज्य शासनामार्फत रास्तभाव दुकानांना निर्धारित प्रमाणात धान्याच्या हाताळणूक, स्वच्छता व वितरण तूट याने हँडलिंग लॉज मंजूर करण्यात यावी, जेणेकरून 100% ऑनलाईन धान्य वितरणाच्या नावाखाली क्षेत्रीय कार्यालयाकडून रास्तभाव दुकानामार्फत लाभार्थ्यांची होणारी फसवणूक थांबवली जाईल. आमची 12वी मागणी आहे, मागील अनेक महिन्यापासून राज्यातील धान्य वितरणाची सरासरी टक्केवारी 85% पर्यंत खाली घसरली असल्याने त्याबाबतच्या कारणांचा आढावा घेऊन राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत NFSA पात्र लाभार्थ्यांना निर्धारित वेळेत सुलभतेने धान्य पुरवठा होण्यासाठी राज्यातील सप्लाय चेन मॅनेजमेंट SCM चे कामकाज प्रत्येक टप्प्यावर निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात यावे. याकरिता जिल्हा आणि तालुका क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांवर व पुरवठा यंत्रणेवर जबाबदारी निश्चित करण्यात यावी. आमची 13वी मागणी आहे, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 कलम 12(2) क अनुसार डोअर स्टेप डिलिव्हरीद्वारे संपूर्ण राज्यामध्ये थेट वाहतूक अथवा गोदाम स्तरावरून होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील वाहतूक अंतर्गत रास्तभाव दुकानदारांना प्रत्यक्ष दुकानामध्ये वजन प्रमाणित करून देण्यात यावे. यामध्ये जूट पॅकिंग्स ॲक्ट 1987च्या या अधिनियमातील तरतुदीनुसार अन्नधान्य केवळ 50 किलोचे जूट बारदांमध्येच देण्यात यावे. कोणतेही अन्नधान्य HDPE, PPE प्लास्टिक पिशवीमध्ये देण्यात येऊ नये. आमची 14वी मागणी आहे, शासन आपल्या दारी या लोकाभिमुख उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व रास्तभाव दुकानदार व किरकोळ केरोसिन विक्रेत्यांच्या प्राधिकारपत्र नूतनीकरणाची प्रलंबित प्रकरणे, वारसा हक्क प्रलंबित प्रकरणे त्वरित निकाली काढण्यासाठी जिल्हा स्तरावर प्रत्येक तालुक्यामध्ये विशेष शिबिर आयोजित करण्यात यावे. या शिबिरामध्ये दिनांक 7 जून 2000 च्या शासन निर्णयानुसार वैयक्तिक परवाना धारकांच्या प्राधिकारपत्रावर त्यांच्या हयातीतच वारसाची नोंद करण्यात यावी, जेणेकरून वैयक्तिक परवाना धारकांच्या आकस्मिक मृत्यूनंतर संबंधिताच्या कुटुंबियाची होणारी फरफट थांबेल
आमची 15वी मागणी आहे, राज्यातील सर्व रास्तभाव दुकानदारांना काळानुरूप बदल असलेल्या सार्वजनिक वितरण प्रणालीबाबत वेळोवेळी आवश्यक असणारे प्रशिक्षण यशवंतराव चव्हाण प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात यशदा पुणे अथवा राज्यातील इतर प्रशिक्षण प्रबोधिनीमार्फत नियमित देण्यात यावे। आमची 16वी मागणी आहे, रास्तभाव दुकानदारांना आर्थिक उत्पन्न वाढीसाठी पर्यायी इतर व्यवसाय करण्याकरिता खेळते भांडवल उपलब्ध होण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत सवलतीच्या व्याजदराने कॅश क्रेडिट व ओव्हरड्राफ्ट सुविधा देण्यात यावी। याकरिता जिल्हा अग्रणीय बँकांना तसेच सर्व राष्ट्रीयकृत बँकांना शासन स्तरावरून योग्य असे निर्देश देण्यात यावे। राज्यातील सार्वजनिक प्रणाली अधिक कार्यक्षम होण्यासाठी वरील नमूद 1 ते 16 या प्रमुख मागण्याबाबत माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य या नात्याने राज्यातील सर्व रास्तभाव दुकानदारांचे कुटुंब प्रमुख म्हणून आपणामार्फत शासन स्तरावर नैसर्गिक न्याय तत्वानुसार सहानुभूतीपूर्वक विचार होऊन सर्वसमावेशक निर्णयाद्वारे आम्हा रास्तभाव दुकानदारांच्या प्रलंबित असणाऱ्या न्याय हक्क मागण्या व धान्य वितरणामध्ये येणाऱ्या दैनंदिन अडचणी सोडून दिनांक आमचं सुरू असलेले आंदोलन आपण हस्तक्षेप करून त्याला जे दूर करावे अशी मागणी आम्ही तहसीलदारांमार्फत माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना करीत आहे। आणि आमच्या संघटनेचे यावेळेचे जे घोषवाक्य आहे ते आमच्या जीवनाशी निगडित आहे की कमिशन में कोई दम नहीं, 50,000 से कम नहीं। आमच्या ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप डीलर्स फेडरेशन आणि अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार संघटना पुणे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जे आहे सिल्लोड तालुक्यातील सर्व दुकानदार या बंद आंदोलनात सहभागी आहोत आणि आम्ही यामध्ये लाभार्थी कार्डधारकांची होणारी असुविधाबद्दल त्यांचेही माफी मागतो आणि दिलगिरी व्यक्त करतो। शासनाने लवकर निर्णय घेतल्यास निश्चित आम्ही जे आमच्याकडे उपलब्ध असलेले धान्य आपणास लवकरच वितरित करू असेही मी तालुका अध्यक्ष या नात्याने सर्व लाभार्थ्यांना सांगू इच्छितो। धन्यवाद।